आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। गंगापूर शहरातील 22 ठिकाणी नाईट व्हिजन व उच्च क्षमतेच्या सुसज्ज सुरक्षा 115 कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 28 जुलै रोजी करण्यात आले आहे। CCTV कॅमेरा नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष पोलीस छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अरुण जराड, तहसीलदार सतीश सोनी, माजी आमदार कैलास पाटील, संदीप दारुंटे, अमोल जगताप, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे। माध्यमांशी बोलताना पालकमंत्री सत्तार म्हणाले की गंगापूर शहरात गुन्हेगारीला आळा बसावा, तसेच झालेल्या गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी यासाठी खासदार संदीपान भुमरे यांनी पालकमंत्री असताना 4.5 कोटी निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून गंगापूर पोलिसांनी शहरातील 22 ठिकाणी नाईट व्हिजन व उच्च क्षमतेच्या सुसज्ज सुरक्षा 115 कॅमेरे बसवण्यात आले। विशेष म्हणजे निजामकालीन पोलीस स्टेशनच्या जागेवर हायटेक पोलीस स्टेशन तयार करण्यात येणार असून प्रत्येक शहरात CCTV कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून पोलीस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून पोलीस संख्या वाढवण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येऊन मंजुरी मिळणार असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले। या प्रसंगी व्यापारी संतोष अंबिलवादे, रामेश्वर नावंदर, रमेश तापडिया, पोलीस उपनिरीक्षक केदारनाथ पालवे, अश्विनी कुंभारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप राठोड, अमोल कांबळे, विजय नांगरे, मनोज नवले आदींसह पोलीस कर्मचारी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते। शहराचा कंट्रोलिंग एक मॉनिटरिंग करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये तंतोतंत त्याची माहिती मिळावी यासाठी हायटेक कॅमेरे, एक कॅमेरेमधून दोन कॅमेरे, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून माईक आणि कुठं काही अनुचित प्रकार घडला तर यांच्या इथून कंट्रोल वरून बोलल्यानंतर त्याचे परिणाम हे शहरामध्ये मी पाहिलं आणि ऐकलंही। एक ठिकाणी एकाने मोटरसायकल मध्ये घातली एक चौक मध्ये आणि इथून त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी ते माईकवर बोलले तर लगेच त्यांनी आपली मोटरसायकल बाजूला काढून तो रस्ता मोकळा करून दिला। अशा पद्धतीचे हायटेक कॅमेरे लावलेला मला वाटतं का जिल्ह्यामधले हे 2 पहिले शहर असेल। शहरामध्ये काही लावलेले होते, महापालिका एरियामध्ये लावलेले होते, कमिशनर एरियामध्ये होते, परंतु ग्रामीणमध्ये मी संदीपान भुमरे साहेबांचा मनापासून आभार मानल तर त्यांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्ध 4.5-5 कोटी रुपयाचा निधी असो त्या पुढे 1-1 कोटी रुपये असो, काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेल्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी, तुमच्या सर्वांच्या सुरक्षतेसाठी सन्माननीय आपले पोलीस अधीक्षक यांनी हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता त्यामध्ये काही भागामध्ये निश्चित आपण पाहिलं तर आपल्या बाजूला नगर आहे, बाजूला येणारे हायवे रस्ते आहेत, त्या माध्यमातून वैजापूर असेल, गंगापूर असेल यामध्ये कुठेही गुन्हेगारी होऊ नये, कुठेही सामाजिक तीळ कोणी निर्माण करणार नाही, धार्मिक वाद कोणी निर्माण करणार नाही याची दक्षता घेण्यासाठी खरं म्हणजे मी आता अमोल दादाचा जगतापचा कार्यक्रम घेत होतो तो पाहिला मी आता। म्हणजे तुमच्याकडे जे कार्यक्रम झाला तिथे जे 100-150 लोक होते त्यांच्या सर्व ऍक्टिव्हिटीज काय होत्या, सर्व कशा पद्धतीने कोण काय करू लागला इतकं बारकाईने, इतके सुंदर एक असा सुदभर भी कुठे फॉल्ट नाही। त्या ठिकाणच्या कॅमेऱ्याची तंतोतंत माहिती ज्यावेळेस इथे येते याच्यासाठी मला असं वाटतंय का हे शहरासाठी नव्हे आपल्या राज्यामध्ये आपला गंगापूर शहर आणि वैजापूर हे पहिले असेल का इतक्या हायटेक कॅमेरे, 5 वर्षाची गॅरंटी वाले कॅमेरे आणि 5 वर्षानंतर जे गरज पडेल तर व्यापारी महासंघ असेल किंवा सामाजिक संस्था असेल, नगरपालिका असेल या माध्यमातून पुढचा मेंटेनन्स त्याचा करण्याचंही नियोजन SP साहेबांनी केलेलं आहे। ही माहिती मी जे तुम्हाला देऊ लागलो, मी माझ्या शहरापेक्षाही इथं आल्यानंतर मी SP साहेबाला एकच सूचना दिली की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सिल्लोड सोयगावचा 2nd टप्प्याचा आजच ऑर्डर द्या। प्रत्येक आपला पैठण पासून पैठणला मला वाटतं 3 तालुके झाले आपले,
पैठणमध्ये झालं का नाही माहित नाही मला. नाहीतर हे 2 झाले, आता आपल्याला पैठणला द्यावं लागेल. खासदार महोदय, आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.